ठिकाणी फुलं काढा ना वाण इकडे त्या ठिकाणी फुलं काढा कुटुंबांचा मुलाबाळांचा विचार न करता या ठिकाणी आपल्याला आरक्षण मिळावं संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळा वाजवायचं आणि टाळावाजवीमध्ये स्वागत करायचं आहे. विनंती करतो कुलवाडी भूषण राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांचा आज स्फूर्तिदिन आहे त्यांना पुष्पहार आणि अभिवादन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करावी. या ठिकाणी छोट्या मुली आहेत त्या छोट्या मुली मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण करतील. टीममध्ये ज्या छोट्या मुली आहेत ते औक्षण करतील आणि रेणुका मांडेला फोटो देतील. या ठिकाणी मावळ त्यांचं त्या छोट्या चिमुकल्या मुली त्यांचं औक्षण करत आहेत आणि रेणुका मातेचा फोटो देऊन आपण त्यांचं या ठिकाणी माऊळ नगरीमध्ये स्वागत करत आहोत. चराचरात वास करणारी जगतजननी माहूर गडवासिनी आई रेणुका मातेची प्रतिमा आपण त्यांना अर्पण करीत आहोत. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील घेतल्याशिवाय राहत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. हम सब जरांगे, हम सब जरांगे, हम सब जरांगे. सज्जनाहो, या ठिकाणी या सणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. मराठ्यांचे क्रांती योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे साहेब यांचं स्वागत सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी होत आहे. आदरणीय बाबा आपणास आम्ही विनंती करतो की आपण सकल मराठा समाज माहूर किनवटच्या वतीने आपण माहूर गाडी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा नागरी सत्कार ठेवलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आपण स्वागत करत आहोत. सत्कार करत आहोत. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणते देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. मनोजदादा जरांगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सकल मराठा समाज माहूर किनवटच्या वतीने दादा आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि कुणाचाही अधिक वेळ न घेता आदरणीय मनोजदादा जरांगे साहेब यांना विनंती करतो की आपण या छोटेखानी सत्कार स्वीकारून आमच्या या छोट्याशा सभेला संबोधित करा. उजव्या बाजूला बांधव थांबलेला आहे. कृपया समोर व्हा. या ठिकाणी गर्दी न करता कृपया समोर व्हा. माननीय मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी माहूर नगरीतील या ठिकाणी जमेला आपल्या समाज बांधवांना संबोधित करावं. मराठा आरक्षण होता माननीय मनोज जरांगे पाटील. लाख मराठा. हे
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय माहूर गडावरील आणि माहूर परिसरातील जमलेल्या एकत्रित फरक माहूर परिसरातील जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा देतो. मराठा आरक्षण आणि त्या संदर्भात सुरू असलेला आपला लढा हा आता अंतिम टप्प्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हा संघर्ष सुरू आहे. अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून सुरू आहे. हा लढा जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कायम सुरू राहणार. सरकारनं आपल्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला. आपण सरकारला दिलेला नाही, सरकारनं आपल्याकडून वेळ घेतलेला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना 24 डिसेंबरपर्यंत 100% आरक्षण मिळणार यात काही शंका बाळगू नका. आजपर्यंत 35 लाख नोंदी या राज्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या सापडल्या. म्हणजे आजच मराठा समाज आणि समाजाच्या घरात 35 लाख लोकांना आरक्षण कालपर्यंतच मिळाले. आता सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्या 35 लाख नोंदी मिळाल्या याचा अहवाल तयार करून कायदा पारित करण्यासाठी त्या नोंदीचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत सरकार कायदा पारित करणार आहे. त्यासाठी आपणही महाराष्ट्रातल्या मराठा समाजात जागरूक राहिलं पाहिजे आणि एकजूटही राहिलं पाहिजे. कारण अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. या संधीचं सगळ्या मराठ्यांनी सोनं करावं आणि एकजूट दाखवावी. आपल्यात राजकारण्याकडून कोणीही गैरसमज करून घेऊ नका. संयमानं हे आंदोलन आणि शांततेत करा. कारण इथं स्वतःच्या घराघरातल्या लेकरांचा प्रश्न आहे. इथं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळणार आहे. त्यासाठी कोणत्याही राजकारण्याचा न ऐकता स्वतःच्या मुलाच्या हितासाठी त्याला आरक्षण मिळवून देण्यासाठी गैरसमज होऊ देऊ नका. त्यांनी कितीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरीही आपण कोणीही ते ऐकू नका. कारण महाराष्ट्रातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज सध्या एकत्र आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला आणि घराघरातला मराठा स्वतःच्या मुलाला आरक्षण मिळाला पाहिजे, आपलेही मुलं मोठे झाले पाहिजे यासाठी ताकदीने एकत्र आहे. या माहूरगड आणि या परिसरातल्या सगळ्या मराठ्यांच्या बांधवांना माझी विनंती की तुमच्या मुलाच्या न्यायासाठी त्याला आरक्षण मिळवून देण्यासाठी तुम्ही ताकदीने एकजूट व्हा. आणखीनही आपल्या परिसरातले सगळे गावं सगळे मराठी जागे करा आणि पुढच्या काळात माहूरगडाच्या परिसरात जे मराठ्यांचा कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाला 2 किलोमीटरवर तरी उभा राहायला मराठ्यांना जागा मिळाली नाही पाहिजे एवढ्या ताकदीने करूया. आंदोलन शांततेत करा. आरक्षण मराठ्यांना 100% मिळतं याची काळजी करू नका. आता मी तुम्हाला तुमचा 12चा टाइम होता, आता तुम्हाला 4 वाजले तरी तुम्ही हलत न देता तर तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता सोडित नाही. मलाही पुढे 2-3 कार्यक्रम आहेत. मला 4 वाजता काय पाठ असं थाक पाड आहे आणि मला थंडी वाजायला लागली तर दम निघाली.
त्यामुळे एवढ्या वेळेस काय जास्त बोलत नाही. तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला विनंती मात्र माहूरगडाच्या परिसरातल्या मराठ्यांना एक शब्द देतो. आरक्षण मिळाल्याच्या नंतर माहूरगडला सेपरेट आणि वैयक्तिक एक दिवस पूर्ण वेळ देईल हे शब्द तुम्हाला देतो. पण या थंडीमुळं मला काय दोन निघत नाही. थंडीची सुटली का एक तर माझ्यात काही राहिलं नाही. कारण मी गेले 17 दिवस उपोषण. त्या उपोषणामुळे माझं शरीरही मला सध्या नाही साथ देत. कारण या पवित्र पायथ्याशी तरी मी खोटं बोलणार नाही. 17 दिवस अन्न आणि पाणी नसल्याच्या नंतर माणसाला काय होतं जो करतो फक्त त्याला एकदा विचारून बघा आणि विचारायचं नसेल तर स्वतः एकदा करून बघा. माणसाचं कशावरच लक्ष राहत. पण मी माझ्या समाजासाठी माझ्या जीवाची पर्वा नाही करत. डॉक्टरने सांगितलं तुम्ही 3-4 महिन्यात आराम करा. कारण माझ्या किडनीवरती लिव्हरवरती सगळ्या सूज आलेल्या. त्यामुळे तुम्ही आराम करा. पण माझं शरीर मला साथ देत नसतानाही मी माझ्या मनात एक गोष्ट आणि एक ध्येय घेतलेलं आहे की आपला जीव गेला तरी चालत पण मराठ्यांच्या पोरावरच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू बघायचं. कारण जे आरक्षण दिल्याच्या नंतर मराठ्यांच्या पोराच्या चेहऱ्यावर किती आनंद असेल तेवढंच बघण्याचं ध्येय. म्हणून तुम्हाला जास्तीचा वेळ नाही घेता जाता एवढंच सांगतो. माझा जीव जरी गेला तरी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय 1 इंचही माग हटणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय.